फ्रेंड, सगळ्यांना नमस्कार. तर बघा मी आलेली आहे भोकरला आणि एकदम भारी वाटलं. म्हणजे इकडे पहिल्यांदा आली मी बस स्टॉपला. तर बघू शकता किती मस्त मस्त माळावर झाड आहे. म्हणजे माळावर घर वगैरे आहेत बघा, खाली वर माळ आहे, माळावर घर आहेत बघा. तर मी आलेली आहे भोकरला. तर बघा आता इथं मी आमच्या गावात सकाळी 6ला निघले, 6:15ला आमच्या गावाला गाडी बस येते आणि लगेच त्या बसमध्ये बसून आलो आम्ही. अंधारातच, उजळलं पण नव्हतं आणि भोकरला आलो बघा आम्ही. म्हणजे इथं फर्स्ट टाईम आलो आहे आम्ही बघा. तर बघा आलो म्हणजे इथं मस्त वाटायला, एकदम भारी असं चांगलं वाटायला बघा. इकडे किती मस्त झेंडा वगैरे बघू शकता आहे बघा. माळावर किती मस्त माळ दिसायला, माळ ही सिटी पण. आणि इकडे आता जायचं आम्हाला हॉस्पिटलमध्ये. एवढ्या लवकर का हॉस्पिटल वगैरे पण नाही, तरी नाश्ता वगैरे करून घेते आम्ही. तर नमस्ते भोकरकर. तर बघा मी आलेली आहे इथं मारुती मंदिराला. मारुती मंदिर हे बघा, कोणाकोणाला माहिती आहे मारुतीचे मंदिर हे बघा. बस स्टँडच्या बाजूलाच आहे. इथं मंदिर दिसलंय, म्हणजे गोलूला दिसलंय. आम्हाला अगोदर काय माहिती नाही, इथं काय आलेलं नव्हतं आम्ही अगोदर, आणि काय पण माहिती नाही बस स्टँड साईडचं आम्हाला. आम्ही इकडं आलो म्हणजे गोलूला दिसलं मंदिर, गोलूची इच्छा झाली म्हणजे आपण इकडे देवाला जाऊ, बाबा मम्मी असं म्हणला गोलू. त्याच्यासाठी आलो आम्ही बघा. इथं देवाचं दर्शन वगैरे घेतलं आणि म्हणलं तुम्हाला पण दाखवावं इथं काय, म्हणजे कुठं काय आले काय नाही, दाखवावं वाटलं तुम्हाला. तर बघा दाखवत आहे. त्याच्या अगोदरच म्हणजे गोलू जाऊ म्हणला, पण गोलू रडत पण होता अगोदर जेवूत म्हणून. म्हणला अगोदर जेवण करूच मग जाऊ देवाला म्हणला. तर हो म्हणलं ओके म्हणलं. आणि अगोदरच जायचा विचार होता माझा. तर गोलू म्हणला अगं बाई पहिलं काय जेवून घे मग जायचे म्हणला. इथंच आहे म्हणला पा या हॉटेला म्हणजे जेवण केलं आणि इथं बाजूलाच आहे. आणि इथं बस स्टँडच्या स्ट्रेट ते स्ट्रेट हे मंदिर आहे बघा हनुमानाचं. तर हनुमान मंदिराला आलोय आम्ही. पूजा वगैरे झाली आणि गोलू तिथं पण खालाय, एक भजा खालाय. गोलूला टेस्ट भारी वाटली. म्हणजे गोलू तर बोंडेच मागत होता, बोंडे मागत होता गोलू, आणि बोंडे नव्हते. तर गोलूला असंच म्हणजे बोंडेच आहेत म्हणून भजे घेऊन दिल्या बघा आम्ही. बोंडे भजे आहेत म्हणून घेऊन दिल्या बघा. गोलू कसा करायला बघा, इथे येते माझ्याजवळ बसते, ते कॅरी बॅग ओपन करते, घास खाते आणि सोबतच घेऊन जाते. कारण का ते सांगू का तुम्हाला, गोलूला वाटायला की मी इथं ठेवून गेल्यावर खाते म्हणून. तर बघा किती गोलू भजे कसे आहेत भोकरचे, कसे आहेत लय भारी आहेत की. तर बघा गोलूला एकदम भारी वाटायले भोकरचे भजे, एकदम भारी. म्हणजे त्या अगोदर तर खातच नाही म्हणला होता. आणि ते काय म्हणतात तिकडे आपल्या साऊथमध्ये आहोत ना आम्ही, तिकडं तेलंगणामध्ये, तिकडचंच खायचा नाश्ता वगैरे सवय आहे यांना लेकरायला. तर बघा गोलूला म्हणत होता मला बोंडे पाहिजेतात नाही तर वडे पाहिजेतात म्हणत होता. तर काय केलं आम्ही माहिती आहे का, बालुशाही असते ना आपली, ते गोड वडा आहे म्हणून एक मोठा वडा भेटतो गोड म्हणून, तेच दिलाय बालुशाही. वडाचा आहे म्हणून खाला तो, अर्धा खाला, जास्त गोड असल्यामुळं तो ते पण खाला नाही. आणि बघा आता म्हणजे भज्याचं पण प्लेट घेतले होते त्याने हॉटेलमध्ये. ते एक टेस्ट करून बघितल्यावर याला भारी लागले. म्हणजे भजे बोंडे आहेत बघा म्हणलं मी, भज्यासारखे बोंडे तयार होतात म्हणलं गोलूला. आणि बघा गोलू कसा मिठू मिठू खात आहे बघा. बघा गोलू कसा खात आहे. गोलू कसे आहेत, भारी आहेत की बोंडे भजे. बघा किती खुश झाला, लाडाचा लाडू गोलू. पिलू माझी घरीच आहे, आम्ही दोघंच आलो, आम्ही तिघच जण गोलूला घेऊन सकाळी सकाळी आलो. आणि बघा ते तिथं बसले मोबाईल बघत. गोलूचं खाणं होईपर्यंत तिथंच मंदिरावर वेट करणार आहोत आम्ही. मला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे, थोडं पर्सनल काम आहे, सांगू शकत नाही तुमच्यासोबत, शेअर करू शकत नाही. तर हॉस्पिटलमध्ये काम आहे त्यांना. तर चेस्ट पेन होत आहे म्हणून मी अगोदर पण सांगितलं आहे तुम्हाला, ते म्हणजे तिथून चेंज करता वेळेस सांगितलं आहे मी जागा तुम्हाला, चेस्ट पेन व्हायली त्यांना म्हणून. तर तेव्हापासून मग आता इथं भोकरला मला पण आहे थोडं पर्सनल प्रॉब्लेम, ते दाखवायचं आहे. आणि त्यांना पण आहे, ते पण इथं दाखवून घेऊन, म्हणजे आता महाराष्ट्राच्या दवाखान्यामध्ये दाखवून घेतलेलं अलगच असते म्हणून आता महाराष्ट्राच्या दुकानामध्ये म्हणजे दवाखान्यामध्ये दाखवायला आलं. तर बाय सगळ्यांना.